बघा विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल च्या माध्यमातून काही सूचना आपल्यासाठी आलेल्या आहेत आणि ह्या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत. कारण आजच मी मगाशी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये कॅप राऊंडच्या संदर्भात पार्शली व्हेरीफाय रिजेक्शनच्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी दिलेली होती की कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, काय आहे. आणि दुपार सत्रामध्येच हे आपल्याला एक जे आहे आपलं सूचना सीईटी सेलच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या आहे. ते नेमकं काय आहे, कशा संदर्भातलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सीईटी सेलच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा बीएडची जाहीर सूचना या ठिकाणी त्यांनी काढली. आजच्याच तारखेतलं हे आहे, 30 जुलै 2026च्या तारखेतलं आहे. बघा, बीएड अभ्यासक्रमाकरता बीएड अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया जे काही सेंट्रलाइज पद्धत आहे त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 चे संभाव्य वेळापत्रक पहा. संभाव्य वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. उच्च शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बीएड अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा कक्षामार्फत म्हणजे सीईटी सेल मार्फत राबवण्यात येत आहे. सदर प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या कॅप नोंदणी, अर्ज सादर करणे, कागदपत्राची पडताळणी करणे, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरते वेळापत्रक सर्व संबंधितांच्या माहितीसाठी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. पहा, आता या ज्या 2-3 प्रोसेस आहेत त्या तुम्ही करत आहात आणि केलेल्या आहेत. नोंदणी तुमची झालेली आहे, अर्ज तुम्ही केलेला आहे, कागदपत्राची पडताळणी ही तुमची झालेली आहे. फक्त गुणवत्ता यादी जी आहे ती लागायची आहे. तर गुणवत्ता यादीच्या संदर्भात आणि बाकी जे आहेत त्या संदर्भात त्यांनी हे वेळापत्रक दिलेलं आहे. बघा, महाराष्ट्र स्टेट आणि अदर स्टेटच्या संदर्भात पहा, त्यांनी दिलेलं आहे की बीएड जे आहेत ते बीएडची डेट पहा या ठिकाणी दिलेली आहे. 30/7 व 31/7/2026 साठी नोंदणीची शेवटची तारीख दिलेली आहे. नंतर पडताळणी जी आहे, पथक जे काही स्क्रुटिनी आहे त्या अर्जाची छाननी जी आहे ती 31 ते 2/8 पर्यंत म्हणजे पुन्हा 3 दिवस 2 ऑगस्ट पर्यंत या सर्व प्रोसेस राहणार आहेत, जे तुमच्या अर्जाची छाननी चालू आहे जे व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात. नंतर प्रथम फेरीसाठी वर्णानुक्रमाने गुणवत्ता यादी म्हणजे तुमचे प्रोव्हिजनल जे काही लिस्ट असेल ते 4 तारखेला या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे, प्रोव्हिजनल लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. नंतर वर्णानुक्रमाने गुणवत्ता यादी संदर्भातील हरकतीची निराकरण उमेदवारांनी लॉग इनद्वारे अर्जामध्ये दुरुस्ती करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यकता असल्यास पहा. 4 ते 6 हे 2 दिवस लक्षात ठेवा. ज्यांचं यामध्ये जर रिजेक्ट झालंय की व्हेरीफाय झालेलं नाही, पार्शली व्हेरीफाय आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना 2 म्हणजे 4 तारखेला 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट म्हणजे 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट असे 3 दिवस आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिले जाणार आहे. लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर चुका झाल्या असतील, तुमचं रिजेक्ट झाले असतील फॉर्म किंवा काही डॉक्युमेंट अपलोड नसेल झाले, तुम्ही फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा तुमचा जे निकाल आहे तो निकाल नव्हता लागलेला, तर अशा विद्यार्थ्यांसाठी या 2 तारखेमध्ये तुम्हाला त्या काय करता येणार आहे, दुरुस्ती करता येणार आहे, कागदपत्र अपलोड करता येणार आहे, हे समजून घ्यायचं आहे. नंतर प्रथम फेरीसाठी तुमची जी लिस्ट आहे, प्रथम फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे तीच तुमची संकेतस्थळावर 10 तारखेला त्या ठिकाणी सबमिट केली जाणार आहे, म्हणजे दाखवली जाणार आहे. कुठे? सीईटी सेलच्या माध्यमातून 10/8 म्हणजे 10 ऑगस्टला तुम्हाला ही सर्व प्रोसेस त्या ठिकाणी तुमची जी यादी आहे त्या तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्यानंतर तुमची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पहिल्या कॅपची तुमची सुरू होऊन जाईल आहे. प्रथम फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे कधी? 10/8ला. सर्व उमेदवारांनी वरील तात्पुरत्या वेळापत्रकाचा काळजीपूर्वक अभ्यास करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व बाबी विहित मुदतीत पूर्ण कराव्यात. कॅप 2026 चे वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मग आता राहिलेलं कोणतं वेळापत्रक आहे की कॅप राऊंड पहिल्या प्रोसेसची लिस्ट कधी लागणार आहे, कोणत्या दिवशी त्याच्या प्रिफरन्स कधीपासून कधीपर्यंत देता येणार आहे, लिस्ट कधी लागणार आहे, ऍडमिशन प्रोसेस कधीपर्यंत असणार आहे, अशा विविध ज्या काही पूर्ण त्या कोर्स म्हणजे जे काही आपलं वेळापत्रक असणार आहे ते ओरिजिनल वेळापत्रक पुन्हा यायचं आहे. तर ते वेळापत्रक आम्ही प्रसिद्ध करू, म्हणजे ते वेळापत्रक मला वाटते 7-8 तारखेला येईल, कारण 10 तारखेला ते लिस्ट लावत आहेत. तर 7-8 तारखेपर्यंत तुमचं हे वेळापत्रक फायनल वाला जे आहे कॅपच्या संदर्भातलं ते येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्यासाठी दिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने अपडेट जे आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देणार आहोत आणि मोफत मार्गदर्शन आपण करतो आहे. तुमची फीज असेल, हॉस्टेल असेल किंवा आधार योजना किंवा विविध योजना असतील त्या माध्यमातून तुम्हाला आम्ही मदत करणार आहोत आणि अशाच पद्धतीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना
मदत करणं हे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही काम करतो आहे. अजूनही तुम्ही आमच्या या ग्रुपला जॉईन नसेल झाला किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला अपडेट जे आहे ते अपडेट कायमस्वरूपी मिळत राहील. धन्यवाद.